सातारा जिल्ह्यात सध्या मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी योजनेअंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्पांची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत। मात्र या कामांमध्ये जिल्ह्यातील भूमिपुत्रांना सामावून न घेता मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप करून याबाबत कार्यवाही न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी खळखट्याचा इशारा दिलाय। विकासाच्या नावाखाली जिल्ह्यात मेघा इंजिनिअरिंग इन्फ्रा लिमिटेड या कंपनीकडून सुरू असलेल्या झगमटामागे नक्की काय चाललंय असा सवाल श्री पाटील यांनी उपस्थित केलाय। याबाबतचे लेखी निवेदन माणखटावच्या प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांना देण्यात आले। या प्रकल्पासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संमतीपत्र, महावितरणची ग्रीड कनेक्टिव्हिटी, इलेक्ट्रिकल सेफ्टी सर्टिफिकेट आणि वन विभागाची परवानगी यांसारख्या अनेक आवश्यक परवानग्या संबंधित कंपनीकडे आहेत का, की परवानग्या नसतानाच ही कामे कशी रेटली जात आहेत याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे। अनेक सौर प्रकल्प चक्क गायरान जमिनीवर उभारले जात आहेत। यासाठी ग्रामसभेचा ठराव घेतलाय का, गावकऱ्यांची संमती आहे का आणि शासनाच्या नियमानुसार त्यांचा मोबदला दिला जातोय का, हेही अद्याप स्पष्ट नाही। नियमानुसार अशा प्रकल्पांमध्ये 70 ते 80% स्थानिक तरुणांना रोजगार मिळणे अपेक्षित आहे। मात्र प्रत्यक्षात स्थानिक तरुणांना डावलून परप्रांतीय कामगारांकडून कामे करून घेतली जात असल्याचा गंभीर आरोप धैर्यशील पाटील यांनी केलाय। या प्रकल्पाअंतर्गत होणारी कामे निकृष्ट दर्जाची होत असून टेंडर प्रक्रियेत पारदर्शकता नाही आणि ठराविक ठेकेदारांनाच कामे देऊन कार्टेलायझेशन केले जात आहे का याची तांत्रिक तपासणी करण्याची मागणीही मनसेच्या वतीने करण्यात आली आहे। याबाबत प्राथमिक चौकशी करून 15 दिवसात अहवाल सादर केला नाही तर मनसे स्टाईलनी तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा धैर्यशील पाटील यांनी दिला आहे। यावेळी विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सागर कट्टे, खटाव तालुकाध्यक्ष दिगंबर शिंगाडे, माण तालुकाध्यक्ष दत्ता बागल, उपजिल्हाध्यक्ष सूरज पवार, शुभम खांडे, सूरज कदम यांच्यासह मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मनसेच्या या इशाऱ्यानंतर मेगा कंपनीचा विकासाच्या नावाखाली सुरू असलेला सावळा गोंधळ थांबणार का आणि प्रशासकीय अधिकारी यावर काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। आज आम्ही उपविभागीय अधिकारी प्रांत मॅडम यांना आज आम्ही एक निवेदन दिलेलं आहे। निवेदनामध्ये एक भयानक विषय आम्ही समोर मॅडमच्या समोर सांगितलेला आहे की एक मुख्यमंत्री कृषी प्रकल्प आपल्या सातारा जिल्ह्यात चालू आहे। मेगा कंपनी म्हणून हे काम पाहते। अख्ख्या जिल्ह्यात एकच कंपनी आहे, पण संबंधित कंपनीनं आजपर्यंत कुठल्याही ज्या ठिकाणी प्रकल्प चालू आहे त्या ठिकाणी कुठल्याही भूमिपुत्राला किंवा संबंधित कुठले मिस्त्री असतील किंवा आता ह्याच्यामध्ये यांनी काय सांगितलेलं आहे की पायलिंग आहे, सिव्हिल वर्क आहे, कंपाऊंड वॉल आहे, इलेक्ट्रिक कामे आहेत, पॅनल बसवणे आहेत, कड धड लाईन आहेत, हे कुठलंही काम भूमिपुत्राला ह्यांनी दिलेलं नाहीये। संबंधित कंपनीला आम्ही तोंडी बरेच वेळा सांगितलं की आमच्या भूमिपुत्रांना तुम्ही काम द्या, पण ह्या कंपनीच्या पाठीशी कोण आहे आजपर्यंत आम्हाला कळलं नाही। ही इतकी मस्ती आणि माजलेली कंपनी आहे की ह्या कंपनीनं सत्ताधाऱ्यांनी सुद्धा विनंती केली तरी त्यांची लोक त्यांनी घेतलेली नाहीत। विरोधकाचं तर सोडा, मग ह्या कंपनीला नक्की कोण ह्याच्या पाठीमाग आहे? आणि ह्यात सगळ्यात महत्वाचं CRS फंड असतो, ज्या गावामध्ये ती कंपनी काम करते भागामध्ये, ते एकाही ग्रामपंचायतीला त्यांनी आजपर्यंत CRS फंड दिलेला नाही। बरेचसे उद्योग आहेत ह्या कामात एवढ्या मोठा ते भ्रष्टाचार करतायत। याच्यामध्ये आम्ही निवेदनामध्ये दिले, तुम्हालाही आम्ही निवेदन देतो। त्या निवेदनामध्ये किती प्रकार यांचे आहेत ते आम्ही सगळे चावडीवर आणलेले। आमची एकच विनंती आहे, आम्ही आज निवेदन देऊन आपणाला प्रशासनाला आम्ही विनंती केलेली आहे, इथून पुढे 15 दिवसाची वेळ दिलेली आहे। 15 दिवसात जर संबंधित कंपनीनं ह्या गोष्टीची सुधारणा नाही केली तर मनसे स्टाईल आंदोलन केलं जाईल, तीव्र आंदोलन केलं जाईल। ह्यामध्ये काही जर अनुचित प्रकार घडल्यात तर संबंधित कंपनी ह्याला जबाबदार राहील। अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।